कारण त्यांचा अभिनय, त्यांच्या संबंध एकपात्री प्रयोग मी पाहतोय की काय असं मला वाटलं. कथा कुठे सुरू झाली कुठे संपली याचा थांग पत्ता लागला नाही. त्या संबंध पातळीवरती विचार करताना तिने लहान मुलांच्या पातळीवरची बालावस्थेतील सत्यकथा मांडली आणि ही सत्यकथा मांडत असताना अनेक गोष्टी, त्यांचा मुख्य प्लस पॉइंट म्हणजे अभिनय मला वाटला. मोठ्या नटाला, सिनेमातल्या सुद्धा नटाला थोबाडीत मारील अशा प्रकारचे अभिनय शक्ती त्यांच्यामध्ये आहे. तुमचा कोण जॉनी काय करतो हास्य जत्रेमध्ये होता, देशपांडे, सोलापूरचा देशपांडे, जॉनी काय तो आहे जॉनी लिव्हर, नाही तो वेगळा, अजून एक दुसरा आहे ख्रिश्चन समाजाचा मस्त कलाकार, हसरा कलाकार. असे संबंध किंवा हास्य जत्रेमधले समीर चौगुले असो, तुमचा खांडेकर असो, तुमचा प्रभाकर मोरे असो, तुमचे अनेक गौरव मोरे असो, तुमचा ओंकार राऊत असो, अशा तोडीचा उपक्रम आणि अशा तोडीचा कार्यक्रम हा त्यांच्या अंगिक अभिनयातून आणि बोलण्याच्या संबंध पद्धतीनं निर्माण झाल्याचं मी अनुभवलं. 10-15 मिनिट मी अगदी छानपैकी ऐकत होतो. त्यांच्यातली गावरान टोन जी आहे, खास गावरान माती आणि गावरान बोलीचा संदर्भ त्यांच्या संबंध त्या कथेला एक वेगळी उंची प्राप्त करून देतो. फारसं कोणी हसो न असो, स्वतः मात्र हसवण्याचा प्रयत्न, आटोकाट प्रयत्न माणूस करतो. हा जिद्दीचा माणूस आहे. मित्र हो, मानेची हालचाल, चेहऱ्याची हालचाल आणि डोळ्याची हालचाल आणि हाताचे एवढ्याच कमरेपासून वरच्या भागामध्ये सगळं हालचालीचं केंद्र होतं. आणि ती संबंध कथा सांगत असताना गुरुजी आणि मुलाचा जो संवाद आहे ते निमित्त झालं, पण त्यांनी जे विद्यार्थी उभे केले त्यांचे सवंगडी लहानपणाचे तेही अफलातून होते. एक त्याच्यातला मुस्लिम नावाचा विद्यार्थी, कोणता, मोमीन सिकंदर, तो विद्यार्थी त्यांनी उभा केला. विद्यार्थी माणसाला उभं केलं हे ठीक आहे, मी समजू शकतो, पण माणूस असून कुत्र्याचा आवाज निर्माण करणं, कुत्र्याचा भास निर्माण करणं, इथं कुत्रा आला की काय अशा प्रकारची भूमिका. अजून एक संदर्भ दिला महत्वाचा, कुत्रा गावामध्ये फिरला, तो फिरत होता, पुढाऱ्यासारखा फिरत होता असं ते म्हणाले. कुत्र्याबरोबर पुढाऱ्यांची तुलना केली, मला फार बरं वाटलं. गावभर फिरणारी ही पुढारी मंडळी कुत्र्यापेक्षा कमी महत्वाची. अर्थात काही पुढारी चांगले असतीलही, पण आता तरी एकही मला चांगला पुढारी दिसत नाही, याबद्दल काहीच वाद नाही. मित्र हो, आईच्या आवाजाचं त्यांचं जे कौशल्य आहे, आई त्याच्यातून उभी केली. तळमळणारी आई, रागावणारी आई, तिच्यावर हात मारणारी आई, त्याला खाऊ पिऊ घालणारी आई, तिची बोटं मोडणारी आई. आई, एक मुलगा आपल्या आईचं चित्र उभा करतो आणि प्रत्येकाला आपली आई आठवते, याच्यापेक्षा वेगळा मित्र हो, हा ती काय कोंबडा आरवतो, बोलतोय, कोंबडा आणि कोंबडी कहर झाला. कोंबडा मी समजू शकतो की बाबा, पण नरानं मादीचा आवाज काढायचा, मादी व्हायचं, खरं म्हणजे मादी व्हायला कोणी तयारच नाही. अशा परिस्थितीमध्ये मांगले हे कोंबडी होतात आणि म्हणून त्यांची संबंध कला ही अत्यंत प्रभावी आहे. खरं तर ते कथाकार व्हायला हरकत नाही. आणि अशात मी अनेक ऑर्केस्ट्रा पाहिले. त्या ऑर्केस्ट्रामध्ये खास विनोदासाठी आवाज काढणारे कलावंत आहेत. दिलीप कुमार, नाना पाटेकर, अनेक कवी, बाईचे आवाज काढणं, नटीचा आवाज काढणं, गायकी तिची म्हणणं, पण या सर्व सिनेमा नटांच्या किंवा आवाज जे काढणारी कलावंत आहेत हे नक्कल करतात. हा माणूस मात्र स्वतःचीच अशा प्रकारची, अस्सल अशा प्रकारची तो प्रतिकृती उभा करतो. कलाकृती आहे, एक कलाकृतीला जन्म देणारा हा अशा प्रकारचा मांगले नावाचे कलावंत आहे आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. जोगदंड हे जिद्दीचे ग्रस्त